अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, रात्री राहत्या घरी चोरट्याकडून हल्ला, सैफची प्रकृती स्थिर, चाहत्यांनी संयम पाळा, सैफ अली खानच्या टीमचं आव्हान. सैफवर चाकूने 6 वेळा वार, त्यात 12 जखमा, सैफवर शस्त्रक्रिया पार पडली, ऑपरेशन थिएटरमधून सैफ सुखरूप बाहेर. सैफची प्रकृती स्थिर असल्याची रुग्णालयाची माहिती. हल्ल्यात सैफच्या घरातला एक कर्मचारी जखमी, घरातील 3 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपी आणि सैफ अलीमध्ये झाली झटापट, 12व्या मजल्यावर घर असून चोरांची एंट्री कशी झाली असा प्रश्न उपस्थित होतोय. सैफवर हल्ला करणारी व्यक्ती रात्रभर दबा धरून होती. घरात शिरलेल्या व्यक्तीचा महिला कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू होता. या प्रकरणी तपास सुरू आहे. अभिनेते सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांचं काय, राऊतांचा सवाल. तर राज्यात कुणीही सुरक्षित नाही, राऊतांचं वक्तव्य. बीडपासून मुंबईपर्यंत कुणीच सुरक्षित नाही, राज्यात काय चाललंय, गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारावं, राऊतांचा खोचक टोला. सैफ अली खान सारख्या मोठ्या कलाकारावर असे हल्ले होणे दुर्दैवी, पोलीस प्रशासनाने या हल्लेखोरावर कठोर कारवाई करावी. माजी गृहमंत्रालय अनिल देशमुख यांची ट्विट करत मागणी. अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चोरट्याने चाकू हल्ला केल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक, ते लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा आमदार रोहित पवारांचं ट्विट. किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक सोहळा, क्रांतीवीरांचे वंशज सोहळ्याला राहणार उपस्थित. अयोध्येत थंडीची लाट, कडाक्याच्या थंडीत रामलल्लाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी, तर देशविदेशातून भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी दाखल. परदेशातून पाहुणे कुंभमेळ्यात स्नानासाठी दाखल, 10 देशातून विदेशी पाहुणे त्रिवेणी संगमावर दाखल, तर मॉरिशसहून खास जथ्थांचा कुंभमेळ्यात सहभाग. तामिळनाडूमधील मदुराईमध्ये जल्लीकट्टूचा उत्साह, पोंगल सणानिमित्त जल्लीकट्टूचं आयोजन करण्यात येतं. 1100 बैलांचा समावेश करण्यात आलाय, पोलिसांचा कडक बंदोबस्त. पिंपळनेर पानखेडमध्ये उसळाला लाखो आदिवासी बांधवांचा महाकुंभ, आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करत काढली रॅली, तर नेपाळच्या पाहुण्यांचं प्रमुख आकर्षण. शिमल्यात आर्मी डेचं सेलिब्रेशन, त्यात AK-203 ग्रँड लॉन्चर, दुर्बिणी, मशीन गन, नाईट व्हिजन दुर्बिणीसह अनेक प्रकारची शस्त्रे प्रदर्शित करण्यात आली. लष्कराच्या जवानांनी स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना डेमो देऊन वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांची माहिती दिली आहे. अंबरनाथमध्ये मुस्लिम समाज आणि पोलिसांची बैठक, 19 जानेवारीला होणार मुस्लिम समाजाची निवडणूक, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घेतली बैठक. धुळ्यात सीईओची जिल्हा परिषद सर्वच विभागात झाडझडती, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही विभागात दिल्या कडक सूचना. पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद करा, मुंबईत वाढलेल्या प्रदूषणाची उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल, वाहनांमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खराब होत असून मुंबईचे रस्ते गुदमरत असल्याचा निकष न्यायालयाने नोंदवला. अदानी समूहाला हादरवून सोडणाऱ्या अमेरिकेतील हिडनबर्ग रिसर्च या शॉर्ट सेलिंग कंपनीचं दुकान अखेर बंद, एक्सवर पोस्ट करत कंपनी बंद करत असल्याचं जाहीर केलं. हिडनबर्गच्या संस्थापकाने भावनिक पोस्ट लिहित आपला प्रवास, संघर्ष आणि यशाबद्दल देखील सांगितलं. पुण्यात काल रात्री पावसाची हजेरी, धनकवडी परिसरात अचानक पावसाच्या सरी आल्याने नागरिकांची तारांबळ. पुण्यातून पहिली कुंभमेळा विशेष गाडी रवाना, पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचं जंगी स्वागत, कुंभमेळ्याला जाताना प्रवाशांचा उत्साह. छत्रपती संभाजीनगरात अजिंठा वेरूळ फिल्म फेस्टिवलला सुरुवात, जगभरातील चित्रपट या ठिकाणी सहभागी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.